सीताराम राणे द्वारा थाने में आयोजित मालवनी महोत्सव बच्चों के मनोरंजन से लेकर खाने पीने की चीज़ों से लेकर मालवनी महोत्सव की खास पेशकश यानी कि सूखी मछली और मालवनी जो खाना पीना है उस व्यंजनों की यहाँ पर शानदार प्रदर्शनी लगी। मालवनी महोत्सव में मालवनी मसालों से लेकर के सारी चीज़ें मनोरंजन के लिए बच्चों के लिए झूले व मेले का आयोजन, इसके साथ ही बड़े लोगों के लिए भी खास करके मालवनी व्यंजन, मालवनी मसाले, मालवनी पदार्थों का यहाँ पर प्रदर्शनी लगाई गई। इस तरह से मालवनी मच्छी सेंटर वगैरह यहाँ पर स्टॉल लगाए गए। आइए देखते हैं मालवनी महोत्सव के कुछ शानदार झलके। इसके साथ ही आयोजक सीताराम राणे यामध्ये शाहीर प्रवीण फणसे त्यांच्या सर काय सांगणार तुम्ही मालवणी महोत्सव बद्दल? 2024चा हे मालवणी महोत्सव आहे, कशा प्रकारचा प्रतिसाद तुम्हाला भेटतोय लोकांचा? हां, नेहमीप्रमाणे मालवणी महोत्सवाला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद असतो। तसाच तो यावर्षी आहे। 25वे वर्ष असल्यामुळे तो मोठ्या प्रमाणात आहे। याचं कारण यावर्षी थोडंसं काही वेगळा बदल करायचा आपण ठरवला होता। 2 दिवसापूर्वी आपण आईबाबा या विषयावर व्याख्यान ठेवलं होतं, सोपानदादा कर्णिलकरांचं। आज आपण सोलापूरच्या कृष्णाई उळेकरांचं भारूड ठेवलेलं आहे, जे लोककला, महाराष्ट्राची लोकधारा कलेचा एक भाग आहे। आणि असे वेगवेगळे परवा दिवशी काल दशावतारी नाटक होतं, तुडुंब, हे सगळे कार्यक्रम लोकांच्या तुडुंब गर्दीमध्ये झालेत। स्थानिक मुलांच्या कार्यक्रमाला गर्दी असतेच, उद्या डबल बारी आहे तीसुद्धा अशाच प्रकारे। त्यामुळे उत्स्फूर्त प्रतिसाद हा या सगळ्या कलागुणांचा आदर करण्यासाठी किंवा त्यांचा सन्मान करण्यासाठी किंवा त्यांना स्फूर्ती देण्यासाठी लोक गर्दी करतात। त्याचबरोबर हा मालवणी महोत्सव या सगळ्या संस्कृतीबरोबर खाद्य संस्कृतीसाठी सुद्धा ओळखला जातो। त्यामुळे बरेचसे खवय्ये या गेल्या 5 दिवसामध्ये या उत्सवाला भेट दिलेली आहे आणि प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने या महोत्सवात आनंद काय म्हणता येईल लुटलेला आहे। नेहमीच गर्दी असते त्याप्रमाणे यावर्षी सुद्धा आहे। आणि वेगळं सांगायचं झालं तर ह्या सगळ्या आपण यावर्षी थोडंसं या भारूड किंवा महाराष्ट्राची लोककला कशी असते काय हे नवीन तरुण पिढीला समजावी म्हणून हा प्रयत्न आपण करतो। सर, मालवणी महोत्सव म्हणजे की विशेष खाद्यपदार्थ जे असते ते काय असणार आहे नेमकी हे मालवणी महोत्सवमध्ये ते सांगा। या महोत्सवामध्ये लोक जी खाद्यपदार्थ किंवा खाद्यवस्तू खायला जातात त्याच्यामध्ये मांसाहारी मटण असेल, चिकन असेल, मच्छी असेल, खास करून सी फूड जे मासेप्रेमी आहेत, मच्छीप्रेमी आहेत ते आवर्जून या महोत्सवाला मालवणची खरी खाद्य संस्कृती ही फिश आहे, मच्छी आहे आणि मच्छीचे वेगवेगळे प्रकार लोकांना आवडतात। त्याचबरोबर काही लोक या महोत्सवामध्ये सुकी मच्छी घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोक येतात। त्याचबरोबर कोकणातल्या ज्या काही ठराविक वस्तू आहेत, उकडे तांदूळ आहेत, पोहे आहेत, कोकम आहे, आगुळ आहेत, ज्या मच्छीसाठी लागणाऱ्या इतर बाबी आहेत, तिरफळ आहेत, या सगळ्या वस्तू घेण्यासाठी लोक या उत्सवात गर्दी करतात। कारण ह्या वस्तू ओरिजिनल कोकणातल्या मिळण्याचं हे मालवणी महोत्सव ठिकाण आहे, म्हणून लोक वर्षभर वाट बघत असतात। यावर्षी थोडासा दरवर्षी जानेवारीत कार्यक्रम असतो, यावर्षी काही कारणामुळे तो लेट झाला, फेब्रुवारी, तरीसुद्धा लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या मालवणी महोत्सवाला आहे या सगळ्या वस्तूंच्या खरेदीसाठी। सर, मालवणी महोत्सवासाठी येण्यासाठी लोकांना तुम्ही कसं आवाहन करणार आहे? नाही, आम्ही ह्या तुमच्या पहिल्यासारखं आम्ही ज्यावेळी सुरुवातीला 25 वर्षापूर्वी मालवणी महोत्सव सुरू केला त्यावेळी अख्ख्या ठाण्यामध्ये बैलगाडी फिरवायचा, त्याच्यानंतर घोडागाडी फिरवायचा, त्याच्यानंतर आपण रिक्षातून प्रचार करायचा। पण आता हे माध्यम
एवढं मोठं फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल, ट्विटर असेल, इंस्टाग्राम असेल, हे एवढं माध्यम प्रभावी आहे की या माध्यमातून लोकांना समजतं महोत्सव. जे वाट बघत असतात, फेसबुकवर पोस्ट टाकली किंवा इंस्टाग्रामवर टाकली किंवा व्हॉट्सअपवर टाकली तर लोकांना कळतं आणि ते आवर्जून. नाहीतर आपलं प्रसार माध्यम आहे, ते वर्तमानपत्र आहेत, हा तुमच्यासारखा मीडिया आहे, या माध्यमातून लोकांना याची माहिती होते. सर किती दिवस चालणार आहे, काय टायमिंग आहे, काय आहे, तर ते थोडक्यात लोकांना सांगा जरा. 2 फेब्रुवारीपासून हा महोत्सव सुरू झाला आहे आणि रविवार 11 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. संध्याकाळी 6 ते रात्री 10:30 वाजेपर्यंत हा उत्सव चालू असतो. मात्र कार्यक्रम बंद झाल्यानंतर 11, 11:30 वाजेपर्यंत लोक खवय्ये आणि खरेदीदार चालू असतात. थँक्यू. धन्यवाद.